पण बरी ही सभा 10:30 वाजता होती आणि मी 10:30 वाजता पोचले होते. पण इथे यायला परत मी इथेच होते 1 तास आणि मी बंग साहेबांना सारखी विनंती करत होते, लोक नसली तरी चालेल आपण जाऊया, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतात. म्हणून मी बंग साहेबांना 10:30 वाजल्यापासून काही करत होते की चला चला चला. बंग साहेब म्हणू नको नको, लोक येत आहेत. आणि आत्ताच या सगळ्या महिला भगिनींचा उत्साह बघून मला असं वाटतं 10:30 नाही 10:15 यायला पाहिजे होतं. आणि माझी संकल्प आहे सगळ्यांना लवकर आपण यांच्यासाठी कधीतरी वाट बघितली काय हरकत आहे, त्यांनीच आपली का वाट बघायला पाहिजे. दिस इज द कल्चरल शिफ्ट. मी नेहमीच सगळ्यांना सांगते की एखाद्याला उशीर झाला तरी परिवर्तन कधी झालं पाहिजे. आपण मतं मागायला ते मतं मागायला काम आपलंय. त्याच्यामुळे माझी विनंती राहिली पुढे कोणी आला सभेला 4 लोक असतील तरी चालेल, पण नेत्याला इथे आणा, बसवा, तुमच्याशी चर्चा करा, तुमची भाषण ऐकायला हवा. कारण का त्यांना कळलं पाहिजे की आपले स्थानिक मुद्दे काय. मला भाषण करण्यापेक्षा भाषण ऐकायला जास्त आहे. याचं कारण असं की आम्ही जेव्हा निर्णय प्रक्रियेत येतो तेव्हा फक्त बोलून चालत नाही. हे सरकार आता आहे ना, त्याचं फक्त हेच चालतं, हे बंद आहे. डोळे पण बंद आहेत, कान पण बंद आहे. मला खरं सांगा, या भागाचेच मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, पण भारतीय जनता पक्षाचं आता सरकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये नागपूरचेच एक नेते DCM1 आहेत ना. मला सांगा, या भागात जेव्हा जेव्हा आले तेव्हा सोयाबीन आणि कपासाच्या भावाबद्दल बोलले का? मी तुम्हाला शब्द देते, आपलं सरकार 1 महिन्याच्या आत बसणार आहे. तुमच्या सोयाबीन आणि कपासाला 7 ते 10 हजार रुपये भाव आमचं सरकार देऊ. हे रेकॉर्ड करून तेव्हा वाचतात. गणितच आहे. कोणी कुणावर उपकार करत नाही. आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत की 1500 रुपये महिलांना दिले म्हणून म्हणतील की काय आम्ही बहिणींना उपकार केला. काय उपकार करत नाही, स्वतःच्या खिशातून पैसे देतात. मला कळतंय की शेतीचा खर्च किती वाढलेला. शेतीचा खर्चाला तुम्हाला हमी भाव हा तुमचा अधिकार आहे आणि कुठल्याही सरकार असलं तरी तुम्हाला दिलंच पाहिजे की आमची आग्रहाची भूमिका आहे. तर शेती मालाला भाव हा वाढेल आणि तुमच्या कपासाला आणि सोयाबीनला भाव आणि त्याची खरेदी करायची जबाबदारी ही तुमच्या हक्काच्या सरकारची आहे. आपल्याला रयतेचं सरकार आणायचंय, दडपशाहीच्या सरकारला हद्दपार करून महाराष्ट्रात परिवर्तन. पहिला महत्वाचा मुद्दा की आपल्याला बंग साहेबांना का मतदान करायचं. बंग साहेबांना अनुभव आहे, प्रचंड अनुभव, आणि या भागाची सेवा पक्ष जिवंत ठेवायचा. या संपूर्ण भागात शाहू फुले आंबेडकरांचा विचार, छत्रपतींचा विचार घेऊन आज या वयात ते स्वतःसाठी लढत नाहीये, तुमच्यासाठी लढतात. याच्यासाठी बंग साहेबांसाठी जोरदार करायला हा ते म्हणू शकत होते की मी गरीब असतो, कशाला मी काय करू. पण चिकाटी बघा, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बंग साहेबांनी त्यांचं उभं आयुष्य महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सेवेसाठी दिलेलं आहे. त्याचं उदाहरण आज तुम्ही बघा. अभिमान आहे आम्हाला तो. आणि बंग साहेब बरेच इच्छुक होते, पण त्या सगळ्या इच्छुकांना आपण विनंती केली की आपण पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी महत्वाच्या जबाबदाऱ्या देऊ, पण तुमचा अनुभव आणि त्यातून तुमचं आणि आदरणीय पवार साहेबांचं असणारं प्रेमाचं आणि त्याच्यापेक्षा विश्वासाचं जे नातं आहे त्याच्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला. आणि मला काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानायचे. काँग्रेस पक्षाची फार इच्छा होती की गठबंधन मध्ये त्यांना ही सीट मिळावी. मी सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि वडेट्टीवार साहेबांचे, थोरात साहेबांचे, नाना पटोलेंचे आणि सुनील केदारांचे मनपूर्वक आभार मानते. मी त्यांच्या बाजूच्या प्रचाराला जाणार. मी माझ्या 3 सभा करून पुण्याच्या 2 सभा करायला जाणार होते. त्यांच्या बायकोचं माझं नातं थोडंसं वेगळं आहे. आता मी विचार करते, मी सुनील केदारांसाठी चालले
का त्यांच्या बायकोचा प्रचार कुणासाठी झाला? मी खरं सांगेन तुम्हाला, खोटं नाही बोलत. मी रामकृष्ण हरिवाले, मी सुनील केदारांचं ती नाही चालली, त्यांच्या बायकोसाठी चालली. त्याचं कारण असं की ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आणि तिचा म्हणजे मला इतकं कौतुक वाटतंय तिचं की ती नेहमीच सुनील भाऊंबरोबर ज्या ताकदीने ती उभी राहिलेली आहे, मला सार्थ अभिमान आहे तिचा. तिला जन्मापासून आम्ही दोघी एकत्र होतो, कारण ती वानखडे साहेबांची नात आणि त्यांची आई कुंदाताई विजेकर अतिशय कर्तृत्वान महिला, आणि आज तिच्यावरील जबाबदारी आली आणि कशा कशा गेली हे मी स्वतः पाहिलं. ज्या पद्धतीने या सरकारने एजन्सीचा वापर करून लोकांवर अन्याय केला, आता उसका हिसाब कब और करेल. आज तो दिवस नाही, पण एक सांगते की आम्ही महिला कशावर माहितीये, आपण सगळ्याच ज्या इथे उपस्थित आहे, कोणी आपल्याला एक बोललं ना की थोडी कटकट पण करू किंवा डोळ्यात पटकन अश्रू येतात,